नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत अनेक कोंबडे बघितले असतील. कोंबडा म्हटला तर तुम्हाला साधा 1 किलो 2 किलो किंवा लई झालं तर 2.5 किलो वजनाचा पक्षी आपल्या डोळ्यासमोर येते. पण बारामतीच्या राजा कोंबड्याची मात्र भलतीच हवा आहे. राजा कोंबडा हा साधा सुद्धा नाही, तर राजा कोंबडा पैलवान राजा आहे. राजा कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो असून राजा कोंबड्याला रोजच्या खुराकात दूध द्यावं लागतं. हा मित्रांनो, ह्या कोंबड्याला रोजच्या खुराकात दूध द्यावं लागतं. कोंबड्याची वेगळीच तऱ्हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. दूध पिणारा राजा कोंबडा हा सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे. बारामतीचा हा राजा कोंबड्याची पैलवान कोंबडा अशी ओळख आहे. पैलवान जसा शरीरयष्टी कमावण्यासाठी दूध पितो, तसं राजा कोंबडाही दूध पितो. राजा कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो एवढं आहे. राजा कोंबड्याचं हे वजन त्याच्या जातीच्या पक्ष्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. पैलवान कोंबडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजाचा खुराकाही एखाद्या पैलवानापेक्षा कमी नाही. रोज सकाळी मका, भरडा, कोंबडी खाद्य भुसा दिला जातो. दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे सर्व धान्य त्याला सकाळ संध्याकाळ दिले जाते. पण खुराकात संध्याकाळच्या वेळेत त्याला दूध म्हणून दिले जाते. दूध हा त्याला रोज संध्याकाळी दिले जाते. राजा कोंबडा हा वनराज क्रॉस जातीचा असल्याचं त्या ठिकाणी त्याच्या मालकाने सांगण्यात आलेलं आहे. राजा कोंबडा हा अवघा 12 महिने आणि 10 दिवसांचाच आहे. राजा कोंबड्याचा रुबाब पाहावा असाच आहे. राजा कोंबडा खुराकासोबत दूध पितो. राजा कोंबड्याला दूध प्यायला आवडत असल्याचं त्याचे मालक सांगतात. आणि त्या ठिकाणी सोलापुरातल्या कृषी प्रदर्शनात राजा कोंबडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. राजाचा रुबाब पाहून प्रदर्शनात येणारे सर्वच जण म्हणतात की आतापर्यंत पहिलेला सर्वात मोठा कोंबडा हा राजा कोंबडाचा आहे. या ठिकाणी तोंडात बोटं घालताना हे ठिकाणचे प्रदर्शनाला पाहायला आलेले लोक सुद्धा दिसतात. कोंबड्याच्या जगात सध्या राजा कोंबडा तरी खलबली मचवत आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर कसं काय आहे राजा कोंबडा, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.